T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8च्या सामन्यामध्ये भारताचा फ्लॉप शो पाहायला मिळाला। दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाचा 76 धावांनी धुव्वा उडवला। प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 188 धावांचं आव्हान दिलेलं होतं। मात्र दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली। सुपर 8च्या पहिल्या सामन्यामधील पराभवामुळे T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची पुढची वाट खडतर बनली आहे। या स्पर्धेमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत आणि हे सामने जिंकून चालणार नसून मोठ्या फरकानं तो जिंकावा लागणार आहे आणि त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरोधात 76 धावांच्या पराभवामुळे भारताचा रन रेट घसरलेला आहे। त्यामुळे सूर्य आणि ब्रिगेड पुढे मोठं आव्हान उभं ठाकलंय। पल्लेकेलेच्या मैदानावर इंग्लंडनं यजमान श्रीलंकेला 51 धावांनी धूळ चारली आहे। जोफ्रा आर्चर आणि विल जॅक्स यांच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकले। इंग्लंडनं दिलेल्या 147 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या 95 धावांमध्ये आटोपलेला आहे। या विजयासह इंग्लंडनं गुणतालिकेमध्ये थेट अव्वल स्थानी झेप घेतली आहे। श्रीलंका सध्या तळाशी आहे। T20 वर्ल्ड कपमध्ये आज झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज आमने सामने असणार आहेत। मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सुपर 8चा सामना रंगणार आहे। सिकंदर रसाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेनं साखळी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा पराभव केलेला आहे आणि त्यामुळे झिम्बाब्वेची ही विजयी घोडदौड सुरू राहील का त्यासमोर आव्हान निर्माण होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धची T20 मालिका संपल्यानंतर भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली। खेळामध्ये तुमच्या भावनांची किंमत नसते, हे कटू सत्य आहे। तुम्ही थकलात की नाही याची त्याला पर्वा नसते, असं स्मृतीनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय। तुम्ही किती आत्मविश्वासात आहात, किती नर्वस आहात, किती मेहनत घेतलेली आहे यापेक्षा तुम्ही त्या दिवशी खेळ कसा खेळता हे महत्त्वाचं आहे, अशी पोस्ट तिने केली आहे। आणि आता पाहणार आहोत इतर महत्त्वाच्या बातम्या। मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंडकडून अधिकृत मान्यता त्यांनी मिळवलेली आहे। एका मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार पटकावणारा एकमेव अभिनेता म्हणून प्रसाद ओक यांची नोंद केलेली आहे। धर्मवीर चित्रपटासाठी त्यांनी तब्बल 15 पुरस्कार जिंकत अभूतपूर्व यश संपादित केले। सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न अधिकृत पद्धतीने समोर आले। रश्मिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नाची बातमी दिली आहे। या पोस्ट नंतर चाहत्यांमध्ये खूप आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेमध्ये आहे। गेल्या वर्षी अभिनयाऐवजी दिग्दर्शन क्षेत्रामध्ये त्यानं पदार्पण करत आर्यन खाननं इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। आर्यन खानच्या वेब सिरीजसाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून पुरस्कारानं गौरवलं गेलं। 2023 मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या द केरल स्टोरी या चित्रपटानंतर त्याचा सिक्वल द केरल स्टोरी 2 गोज बियॉन्ड लवकरच आता प्रदर्शित होणार आहे। मात्र टीझर प्रदर्शित होताच या चित्रपटावर टीका सुरू झाली आहे। प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं या चित्रपटावर तीव्र शब्दात टीका केली आहे। हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सस्पेन्स आणि कोर्टरूम ड्रामाचा नवा प्रयोग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सिनेमागंज फिल्म्स यांनी त्यांच्या आगामी हिंदी चित्रपट लव लॉटरीची अधिकृत घोषणा केली आहे। यावेळी चित्रपटाचा शीर्षक लोगो हा सादर केला आहे। संपूर्ण कलाकार आणि क्रिएटिव्ह टीमनं माध्यमांशी संवाद साधला। या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये अक्षय ओबेरॉय आणि हेली दारुवाला दिसणार आहे। अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानचे कोट्यवधींचं घर सध्या चर्चेत आहे। रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या मुंबईतील कलाकारांच्या यादीमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलंय। अरबाज खानने मुंबईच्या जोगेश्वरी परिसरामध्ये 2,78,00,000चा एक प्रीमियम अपार्टमेंट खरेदी केली आहे।
अभिनेता श्वेता त्रिपाठीची वाटचाल आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे वळताना दिसते. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये उपस्थिती लावत श्वेता त्रिपाठीनं पुढील वाटचालीची दिशा अधिक स्पष्ट केलेली आहे. आगामी काळामध्ये स्वतःच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करण्याचा प्रयत्न राहील, असं तिने यावेळी स्पष्ट केलं. पुण्यामधील कात्रज डेअरीच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झालाय. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय झालाय. मुंबईमधील केईएम रुग्णालयामध्ये आजपासून IVF सेंटर सुरू होणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील जोडप्यांना दिलासा मिळणार आहे. या सेंटरचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे करणार आहेत. राज्यातील 10,000 शाळांच्या बाह्य मूल्यांकनामध्ये मुंबईमधील 46 शाळा या गुणवत्तावान ठरलेल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील 429 शाळांना अ श्रेणी मिळाली असून त्यांच्या मुंबईच्या 46 शाळांचा यामध्ये समावेश आहे. ईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मोठा दिलासा दिलाय. प्रलंबित याचिकांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून संबंधित शिक्षकांची नावं बढतीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. या आदेशामुळे संबंधित शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळालाय, मात्र त्यांची बढती अंतिम निर्णयावर अवलंबून असेल. छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा या आर्थिक वर्षाचा 359 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभा बैठकीमध्ये मंजूर झालाय. यामध्ये नवीन इमारतींसाठी भरीव तरतूद केलेली आहे. तसंच वसतिगृह, शैक्षणिक विभागासाठी इमारती, मैदानं ही तयार करण्याचं नियोजन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरातील कॅन्टोन्मेंट मैदानावर 20 फेब्रुवारीपासून अग्निवीर भरती रॅलीला प्रारंभ झालाय. ही प्रक्रिया 15 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. मराठवाडा आणि जवळच्या भागातील युवकांसाठी ही भरती होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कढीपत्त्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. प्रति किलो कढीपत्त्याला 200 ते 400 रुपयांचा भाव मिळतोय. खराब हवामानामुळे कढीपत्त्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे आवक कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकानं 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवत 104 कोटींवर उत्पन्न मिळवत झोनमध्ये 9वा क्रमांक पटकावलेला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात सुद्धा अशीच कामगिरी राहील. मात्र इतकं उत्पन्न देऊन सुद्धा छत्रपती संभाजीनगरला नव्या रेल्वेची प्रतीक्षा करावी लागते. मुंबईमधील वाढत्या प्रदूषणामुळे खासगी बांधकामांना किमान 1 आठवड्यासाठी स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय आणि यावर तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडीमधील मुख्य पंपगृहामधील तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. आता दुरुस्तीचं काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा पुन्हा सुरू झालाय. तरी सुद्धा नियोजित वेळापत्रकामध्ये 1 दिवसाचा बदल झालेला आहे. कोल्हापूरमधल्या घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य आणि फोंडा घाट परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सुद्धा नागरिकांना पावसाचा अनुभव घेतलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासूनच अवकाळी पाऊस होतोय. अचानक झालेल्या या पावसामुळे रवी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अवकाळी पाऊस त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढणार आहे. हिंगोलीच्या वसमत शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाचा आंबा, केळी, संत्रा, गहू, भाजीपाला यासह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. हिंगोलीच्या वरुड समदमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या शेतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली आहे. या शेतकऱ्यानं 4 एकर शेतीमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये फवारणी पूर्ण केली.
शेतामध्ये फवारणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. बरं झालं.